मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे उद्यापासून आमरण उपोषण करणार आहेत। फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नाहीत। फडणवीसांचं मराठ्यांना आरक्षण देतील असा विश्वास मनोज जरांगेंनी व्यक्त केला। ही मोठी बातमी आपण आत्ताच्या क्षणाची पाहतोय, ती म्हणजेच फडणवीस मराठ्यांशी बेईमानी करणार नसून फडणवीस आम्हाला आरक्षण देणार असल्याचं जरांगेंनी म्हटलेलं आहे। आमदार खासदारच सरकारला आता जा विचारणार असल्याचंही त्यांनी म्हटलेलं आहे। अशा 8-9 मागण्या सरकारकडे आम्ही दिले, त्यासाठी उद्यापासून आमरण उपोषण कठोरपणानं सुरू होत आहे। कारण शेवटी काय असतं बघा, आपल्या लेकरा बाळांच्या आयुष्याच्या प्रश्नासाठी आपण लढलं पाहिजे। त्यांचा खूप मोठा आक्रोश आहे। एखाद्या टक्क्यावर जर लेकरं हुकले तर मोठमोठ्या नोकऱ्यांपासून लांब जाते, त्यांच्या आयुष्याचं वाटोळ होतं। उच्च शिक्षण, मोठं शिक्षण त्यांना मिळत नाही। यासाठी आपल्याला संघर्ष करावा लागतो। ज्या समाजाला आपण मायबाप म्हणलेलं आहे त्या समाजाला मुलगा म्हणून पुढे होऊन काम करणं, त्या समाजासाठी माझं कर्तव्य आणि ते मी करतोय। आणि समाजही मला कधी उघडं पडतं। मला अनुभव आहे मोठा। माझा समाज मला कधी उघडं पडू देत नाही। काम धंदे बाजूला फेकून सगळे अंतरवालीकडे निघतात। आजच बघितलं तुम्ही, झाला मंडप गर्दी मंडपात, म्हणजे लोक निघाले अंतरवालीकडे। मराठ्यांशी ते बेमानी करणार नाही, ते आरक्षण मराठ्यांना देणार। आता सगळं चित्र क्लिअर होईल, त्यामुळे मी काही बोलत नाही। सगळं चित्र क्लिअर होईल। सरकारला, मुख्यमंत्री फडणवीसांना मराठे मोठे होऊ द्या वाटते की नाहीत हे आता उघड पाडणार आहे। त्यांना मराठ्यांच्या पोरांविषयी, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे व्हावेत की नाही व्हावेत हे वाटतंय का नाही, हे आता रिझल्ट येणार आहे लगेच। त्यांना मराठ्यांविषयी आकाश आहे का नाही हे उघड पाडणार। मराठ्यांविषयी त्यांना राग आहे का नाही हे आता उघड पाडणार लगेच। लय दिवस नाही, आता लक्षात येणार का मराठ्यांची गरज फक्त निवडून येऊस तर होती। कारण कोणचीच लाट नव्हती, ना मोदी साहेबांची लाट आहे, ना कोणाची लाट आहे, ना गाठ आहे, ना फाट आहे। मराठ्यांच्या मताशिवाय या राज्यात कोणी सत्तेवर बसू शकत नाही, गुलाल घेऊ शकत नाही, पान आलू शकत नाही। पान मराठ्यांशिवाय पान, मराठ्यांशी बेमानी करणं मागात पडत। ते पक्ष आणि आमदार मंत्रीत मोठे करायचे का? आता लय मजा येणार। सत्ताधारी असणारे मराठे, मग भाजपाचा असू द्या, कुणाचा असू द्या, ते मराठे ज्यांनी कामं केलीत ना, आता ते सरकारला विचारणार आहेत आणि मुलंही आपल्या आई बापाला विचारणार आहेत। आपण सत्ताधाऱ्याचं काम केलंय, आपला आमदार झाला, मंत्री झाला, सरकार आलं, आमचं आरक्षण कमी देत नाहीत ते, आम्हाला आयुष्यासाठी लागतंय। लेकरं सुद्धा आता प्रश्न विचारणार।